नमस्कार, कळमुरीचा नवोदयवाला शालेय स्पर्धा परीक्षा स्पेशालिस्ट विद्यार्थ्यांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये खास आणि अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत। बघा मुलांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मंडळ पुणे यांच्या मार्फत या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट आपल्याला आलेली आहे की जे विद्यार्थी इयत्ता 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा देत आहेत त्या परीक्षेमध्ये एक महत्त्वाचे बदल या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत किंवा तसे संकेत या ठिकाणी परीक्षा मंडळाकडून देण्यात आलेले आहेत। आता अधिकृत ते बदल अजून झालेले नाहीत, परंतु ते बदल या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि त्या बदलासंदर्भात लवकरच शासनामार्फत आपल्याला कळवलं जाणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे विद्यार्थी इयत्ता 4थी 5वी 7वी 8वी मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। बघा मुलांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, ही या ठिकाणी बातमी आलेली आहे की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बदल होण्याच्या हालचाली सुरू। म्हणजे काय झालं मुलांनो, बघा की जे विद्यार्थी सध्या 5वी मध्ये आहेत किंवा 8वी मध्ये आहेत यांना ही जी स्कॉलरशिप परीक्षा जी द्यायची आहे ती परीक्षा आता 5वीच्या ऐवजी 4थीला घेण्याचे या ठिकाणी प्रस्ताव आहे आणि जे विद्यार्थी 8वीला स्कॉलरशिप परीक्षा देतात ती 8वीच्या ऐवजी आता ती परीक्षा 7वीला होणार। अशा पद्धतीचे संकेत या ठिकाणी बदल होण्याचे दर्शवले जात आहेत। मुलांनो बघा, 2016-17 पासून या ठिकाणी ही परीक्षा 5वी आणि 8वीला घेण्यात आलेली आहे। 2016-17च्या अगोदर ही परीक्षा 4थी आणि 7वीलाच होती, परंतु 16 आणि 17 पासून ही परीक्षा 5वी आणि 8वीला स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आलेली आहे। आता त्यामध्ये काय झालेलं आहे बघा की शालेय स्तरावरील म्हणजे ही जी परीक्षा आहे शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा आपण त्या ठिकाणी म्हणतो, ही शालेय जीवनामध्ये ही अतिशय महत्त्वाची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय जीवनातनं ही परीक्षा दिल्याच्या नंतर भविष्यामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याची जी पायाभरणी असते ही स्कॉलरशिप परीक्षेमधून होत असते। आणि आपले राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय श्री दादा भुसे साहेब यांनी या ठिकाणी या परीक्षेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे किंवा घेत आहेत। तसा प्रस्ताव या ठिकाणी परीक्षा परिषद मंडळ पुणे यांच्याकडे गेलेला आहे, परंतु अधिकृत त्या पद्धतीनं या ठिकाणी अजून या ठिकाणी मंजूर झाला नाही आणि जसाही तो मंजूर होईल तसाही तो लवकरच या वर्षीपासून लागू करण्याचा शासनाचा त्या ठिकाणी निर्णय आहे। आता बघा मुलांनो, या ठिकाणी या परीक्षेचे जे फायदे आहेत बदलाची जी काही माहिती आहे ही लवकरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे। या ठिकाणी बघा, जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी होणारा बदल म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की ही परीक्षेचे जे निर्णय आहे हा बदलण्याची या ठिकाणी का बदलत आहेत निर्णय हा, तर या ठिकाणी हा जर निर्णय लागू जर झाला तर जिल्हा परिषद शाळेतले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचा अतिशय फायदा होणार आहे। कारण बऱ्याचशा जिल्हा परिषद शाळा आपण गावाकडे बघतो की त्या जिल्हा परिषद शाळा 1ली ते 4थी किंवा 1ली ते 7वी पर्यंत आहेत आणि म्हणून या ठिकाणी 1ली ते 4थी पर्यंत जी जिल्हा परिषद शाळा आहे आणि ते विद्यार्थी पुढे 5वीला जात आहेत, ठीक आहे, त्याच्यानंतर जे 7वी पर्यंत आणि 7वीतून पुढे 8वीत जात आहेत त्यांच्यासाठी म्हणजे काही गावातल्या शाळा ह्या 1ली ते 4थी पर्यंतच आहेत, पुढे ते 4थीचा वर्ग 5वीचा वर्ग नसल्यामुळे ते बाहेरगावी इतर ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार ते जात असतात। म्हणून ही जर परीक्षा 4थीला जर घेतली तर विद्यार्थ्यांना प्रॉपरली त्या ठिकाणी तयारी करता येईल किंवा 7वी पर्यंत ज्या गावामध्ये शाळा आहे की ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा फायदा होणार आहे आणि म्हणून शासन या ठिकाणी या परीक्षेच्या संदर्भात निर्णय घेत आहे आणि निर्णय अतिशय योग्य आहे। मुलांनो लक्षात घ्या, निर्णय अतिशय चांगला आहे। या ठिकाणी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय निर्णय आपले शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी घेतलेला निर्णय खरंच कौतुकास्पद आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत। लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी असं सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। बघा आता परीक्षेमध्ये या ठिकाणी 5वीची 4थीची जी परीक्षा आहे किंवा 5वीला स्कॉलरशिप होणार आहे या परीक्षेमध्ये महिन्याला 500 रुपये मिळतात 5वीच्या विद्यार्थ्याला आणि 8वीच्या विद्यार्थ्याला 750 रुपये प्रति महिना अशा पद्धतीची शिष्यवृत्ती मिळते। आपले परीक्षा परिषद मंडळ पुणे यांचे जे आयुक्त आहेत अनुराधा ओक मॅडम यांचं काय म्हणणं आहे की 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती घेण्याच्या हालचाली परंतु अद्याप त्यांच्याकडे मंजुरी दिली नाही, परंतु मंजुरी दिल्यास लवकरच या परीक्षेची सुद्धा अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर आता बघा असं विविध वर्तमानपत्रातनं ह्या आलेल्या बातम्या आहेत मुलांनो आणि आपल्यासाठी या ठिकाणी आवर्जून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचण्याचा हा उद्देश आहे। बघा मुलांनो, शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा ही सकाळ वर्तमानपत्रातली बातमी आहे। अशा या ठिकाणी आलेल्या हा न्यूजपेपरच्या विविध देशोन्नती असतील सकाळ असतील विविध वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या आहेत। बैठक घेण्यात आली, शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये हे निर्णय झालेले आहेत। फक्त आता निर्णय असा आहे की
यावर्षी जी परीक्षा आहे ती 4थी आणि 5वी आणि 7वी आणि 8वी या दोन्ही वर्गासाठी जर परीक्षा घेतली तरच कोणत्याही म्हणजे जे विद्यार्थी आता 5वीमध्ये शिकत आहेत त्यांनाही परीक्षा 5वीची घेणं गरजेचं आहे. जर या वर्षीपासून अंमलबजावणी झाली तर आणि 4थीच्या वर्गांना सुद्धा ही स्कॉलरशिपची परीक्षा घेणं गरजेचं आहे. तसंच 7वीला सुद्धा घ्यायची आहे आणि 8वीला, असं दोन्ही वर्गाला ह्या परीक्षा जर दिल्या तरच म्हणजे सध्या शिकत असलेल्या 5वीच्या किंवा 8वीच्या विद्यार्थ्यांना त्या वर्षाचा गॅप पडणार नाही आणि त्या ठिकाणी पुन्हा कंटिन्यूपासून ही परीक्षा चालू राहील. अशा पद्धतीचं नियोजन आणि त्याचा अभ्यासक्रम, काही मार्गदर्शक प्रश्नपत्रिका, कारण 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा त्याची काठिण्य पातळी थोडी जास्त असणार आहे आणि 4थीची स्कॉलरशिप परीक्षा त्याची काठिण्य पातळी थोडी कमी असणार आहे. त्या संदर्भात अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, या ठिकाणी पुस्तके तयार करण्याचं, मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्याचं काम या ठिकाणी थोडा वेळ लागू शकतो. त्या संदर्भात थोडासा या ठिकाणी बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे आणि लवकरात लवकर हा निर्णयसुद्धा जर मंजूर झाला तर लवकरच आपल्यापर्यंत कळवलं जाणार आहे. तोपर्यंत आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मुलांनो, सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला, कारण अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे. तसेच ऑनलाईन, ऑफलाईन, स्कॉलरशिप, नवोदय सर्व परीक्षेच्या बॅचेससुद्धा आपण आपल्या चॅनलच्या मार्फतनं किंवा ऑनलाईन बॅचेस, स्पेशल ऑनलाईन बॅच करायची असेल तर तीसुद्धा बॅच चालू आहे, ऑफलाईन बॅच आहे. त्यासोबतच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्कॉलरशिप, नवोदयचे मोफत व्हिडिओ दररोज चॅप्टर वाईज या ठिकाणी देत असतो. ते नक्की आपण आवर्जून बघत चला आणि अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहेत. धन्यवाद.